आमच्या गावातील या अगोदर कचरा व्यवस्थापन काहीच नव्हतं। लोक उकांड्यावर जिथं जागा दिसल तिथं टाकत होते, परंतु उन्नती आणि इकोसत्व या संस्थेने आम्हाला मार्गदर्शन करून गावाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी भरपूर मदत केली। ग्रामपंचायत तिसगाव या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत। उन्नती महिलांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून ओला कचरा आणि सुका कचराचं वर्गीकरण कसं करायचं या बाबतीमध्ये लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण केलेला आहे आणि 15 वित्त आयोगातून घंटागाडी खरेदी करून आणि घरोघरी डस्टबिन वाटप करून लोकांच्यामध्ये अवेअरनेस करून कचरा संकलन सुरू करण्यात आलेलं आहे। लोकांचा प्रतिसादही त्याला चांगला मिळतो आहे। We have 3 waste pickers of ours, former waste pickers who are now waste management service providers. आम्ही गावात जाऊन लोकांसंग जनजागृती करतो आणि कचऱ्याविषयी लोकांना सांगतो आणि ओला सुका काय आहे, हानिकारक कचरा काय आहे याच्यावर सगळी माहिती आम्ही त्यांना देतो। They also fix the routes so that we don't have waste coming out on the streets and you don't have dumping points, so those start to disappear. ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची जुनी इमारत आहे। या ठिकाणी कचरा टाकला जात होता। इकोसत्वच्या माध्यमातून या ठिकाणी वॉल पेंटिंग करण्यात आलं आणि अतिशय सुंदर वॉल पेंटिंग केल्यामुळं या ठिकाणी कचरा टाकणं आता बंद झालेलं आहे। आमच्या इथे पहिले कचरा खूप उघड्यावर टाकला जात होता, नंतर उन्नती कचरा व्यवस्थापनवाले इथं आले, त्यांनी आम्हाला खूप बऱ्यापैकी माहिती दिली। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ट्रॅक्टरमध्ये कोरडा कचरा वेगळा टाकतो, ओला कचरा वेगळा टाकतो। आता आमचं गाव एकदम स्वच्छ झालेलं आहे व रोगराई कमी झालेली आहे। महिलांसाठी आम्ही ते स्वच्छतासाठी कार्यक्रम घेतला होता, महिलांना मार्गदर्शन केलं। शाळेची पण आम्ही मुलांची रॅली काढली होती, आम्हाला त्याच्यातून खूप फायदा झाला। महिला पण वेगळा सुका ओला कचरा देतात। पहिले काही माहिती नव्हतं आम्हाला, कचरा गाडी आली पण पुरा आम्ही खड्डी भरायचो। नंतर सामाजिक लोक आले, मग त्यांना सांगितलं आम्हाला कसं भरायचं काय करतो। आम्ही 2 ठिकाणी कचरा करतो, पाण्या वेगळा वल्ला वेगळा आणि वाळेला वेगळा। आम्ही वाळेला इथे ठेवतो आम्ही कचरा आणि बाकी मग वल्ला कचरा कंपनीत घेऊन जातो आम्ही। आमचा वेळ वाचायला लागला, आम्हाला काम करायला चांगला वाटायला लागला। आता नाही आता फरक पडाले, आता ऐकते लोक आम्ही बहुत बी व्यवस्थित लागतो। आता सगळं व्यवस्थित चालू आहे, पाण्यामध्ये पाण्या नाही आता एकदम व्यवस्थित आहे। आता वर्गीकरण केलेला कचरा हा महिंद्रा कंपनीला ओला कचरा खत प्रकल्पासाठी आपण देतोय। यहाँ हमारे पास बहुत गांव से वेट वेस्ट आता है, जिसमें से विशेष रूप से 30 गांव से हमारे पास सेग्रीगेटेड वेट वेस्ट आता है, जिसका हम कंपोस्टिंग करते हैं। उसमें साइकिल टाइम पीरियड 70 डेज़ का होता है, जिसके बाद हम उसका खाद बनाते हैं। ये खाद खेतों के लिए काफ़ी लाभदायक होता है। आणि सुका कचरा जो आहे तो इकोसत्व संस्थेमार्फत त्याची विल्हेवाट लावण्यात येते। गाडी घेऊन जाते गावामध्ये आणि तिथून कचरा घेते आणि कचरा घेऊन आम्ही शेडवर येतो। शेडवर आल्यावर तो कचरा वेगळा वेगळा करतो, वेगळा केलेला कचरा रिसायकलिंग करायला जातो। इकोसत्व उन्नती यांच्या मार्फत आम्ही जसं या गावात काम केलं, आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि गावाची स्वच्छतेकडे लक्ष द्यावं ही विनंती।